नमस्कार. आयुर्वेद व न्यूमरोलॉजी या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर निलेश पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण तुमच्या सेवेत परत हजर झालेला आहे आणि आज नवीन टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हणजे न्यूमरोलॉजी. हो मित्रांनो, न्यूमरोलॉजी म्हणजे काय आज आपण पाहून घेऊ. नंबर मित्रांनो कोणत्याही ठिकाणी असतात मित्रांनो. उदाहरणार्थ नंबर, घर नंबर असते, आधार नंबर असते, पॅन कार्ड असते, अकाउंट नंबर असते, सगळ्या गोष्टीचे नंबर आहे मित्रांनो. त्यामुळे नंबराला न्यूमरोलॉजीमध्ये भरपूर महत्त्व आलेलं आहे. पण तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ या लोशोग्रिड मार्फत, याला लोशोग्रिड म्हणतात, या लोशोग्रिड मार्फत तुमचं या 9 ग्रहाचं कोष्टक जे आहे हे तुम्हाला जन्मतारखेनुसार भरता येऊ शकते. उदाहरणार्थ आपण आज हे जन्मतारीख निवडलेली आहे. या जन्मतारखेमध्ये आपण सर्व हे कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला समजून सांगतो. या लोशोग्रिड मार्फत तुम्हाला तुमचे सर्व प्रश्न आयुष्यातले सुटणार आहेत मित्रांनो. हो, आता तुम्ही रिकामा टाईम नसेल, वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. ही काळाची गरज आहे असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. पण याच्यापासून तुम्हाला तुमचे होणारे आजार, तुमची उंची, तुमचे भवितव्य हे सर्व तुमच्या जन्मतारखेवरून मी सांगू शकतो तुम्हाला. इव्हन न पाहता सुद्धा तुम्ही जर मला कमेंट बॉक्समध्ये केलं, तुमची जन्मतारीख दिली की तुम्ही मला सांगा की तुमची जन्मतारखेनुसार मी तुमची उंची सांगतो, तुमचा कलर सांगतो, तुम्ही खालच्या घरात राहता की वरच्या घरात राहता, की तुम्ही काय काम करता, तुम्ही शिक्षण किती आहे, तुमच्याजवळ सर्व गोष्टी याच्यावर माहिती मिळते मित्रांनो. तुम्ही पण आता तुम्हाला एक आढावा देतो आहे. एक जन्मतारखी घेतलेली आहे मित्रांनो आपण 16/5/1982. 16/5/1982 घेतलेली आहे मित्रांनो. आणि 16/5/82 हे जन्मतारीख घेतलेली आहे. पण आता 16/5/1982चं सिंगल डिजिटमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, आपण सिंगल डिजिट इथं करून घेतलेलं आहे. 1 + 6 + 0 + 5 + 1 + 9 + 8 + 2 बेरीज आलेली आहे मित्रांनो. काउंटिंग आलेली आहे 32 आलेली आहे मित्रांनो. हो, आता हे 32 आपण परत इथं घेतले. 3 + 2 केलेलं आहे, 3 + 2 केलेलं आलेलं आहे. उत्तर 5 आलेला आहे. म्हणजे हा तुमचा भाग्यांक झाला मित्रांनो. नामांक आपण एक अंक करून घेऊ नामांकाचा. 1 + 6 केलं 1 + 6 केलं की 7 येते मित्रांनो. 7 आलं. हा झाला तुमचा ड्रायव्हर नंबर, हा झाला ड्रायव्हर नंबर आणि हा झाला कंडक्टर नंबर मित्रांनो. 7 नंबर आणि 5 नंबर. आता या हे जन्मतारीख सिंगल डिजिटनुसार आपण या कोष्टकानुसार याच्यामध्ये भरून घेऊ. उदाहरणार्थ पहा, आता 1 नंबर आहे, 1 नंबर आहे, इथं 1 नंबर आहे, इथं 1 नंबर आपण पहिले भरून घेतला. नंबर आलेला आहे 6. आपण या कोष्टकानुसार 6 इथं लिहून घेतला. बघा इथं 6 आहे. नंबर 7 भरून घेतला. केतूचा कंडक्टर नंबर आपण आधीच भरून घेतला. 1 झाला, 6 झाला. आता भरू आपण 5 नंबर. 7 का भरला आपण? नामांक आलेला आहे, ड्रायव्हर नंबर आलेला आहे म्हणून 7 भरलेला आहे मित्रांनो. आता 5 भरलेला आहे. आता परत 1 दिसते आहे. इथं पण 1ची जागा आहे. इथं परत जन्मतारखेत 1 आलेला आहे, 1 आलेला आहे. आपण 1 नंबर भरून घेऊ. भरला मित्रांनो. आता आलेला आहे 9. हे बघा इथं 9 आहे मंगळच्या ठिकाणी. इथं पण आपण 9 भरून घेऊ. 8 आलेला आहे शनीच्या ठिकाणी. इथं पण 8 भरून घेऊ. भरला मित्रांनो. इथं आलेला आहे मित्रांनो 2. अशा व्यक्तीचं भवितव्य मित्रांनो सांगतोय तुम्हाला. असा व्यक्ती स्वरूपाने हा गोरावर्ण असतो. अशा व्यक्तीचा धनवान असतो. इंट्युजन पॉवर भयान खूप असते मित्रांनो अशा व्यक्तीची. कोणतेही शास्त्रज्ञ अशी व्यक्ती घडू शकतात आणि कोणत्याही विषयाला जिथं कोणता प्रश्न सुटला नाही तो प्रश्न इथं सोडवतात मित्रांनो. तो कोणत्याही पद्धतीचा जो कोणाच्यानं जमला नाही तो मित्रांनो हा जमतात. हा नंबर आलेला आहे मित्रांनो. 7 नंबर कोणाला रिप्रेझेंट करते मित्रांनो? कोणत्या देवतेला रिप्रेझेंट करते? तर केतूला करते मित्रांनो. केतूला धड नसते, केतूला शिर नसते मित्रांनो. शिर नसते, डोकं नसते मित्रांनो, धड असते फक्त.
धड असते पण त्यांना इंट्युजन पॉवर असते. एखाद्या फुटक्या माणसाला जर डोळे नसले तरी तो एकदम आढाव्यानं चालतो, प्रत्येक ठिकाणी पोचतो. फक्त त्याला वेळ लागते मित्रांनो, पण 100% हे अशा व्यक्ती सक्सेसफुल राहतो मित्रांनो. डबल 1 आलेला आहे, हा राजासारखा जगतो मित्रांनो. हा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही मित्रांनो. आता मी या प्रत्येक विषयाचं तुम्हाला विश्लेषण देणार आहे. 9 नंबर आता आपण 1 पासून या कोष्टकानुसार आपण तुम्हाला सांगणार आहे. उदाहरणार्थ आपण आता 1 पासून सुरुवात करू. 1 नंबर सूर्याचा आहे मित्रांनो, हा राजा असतो मित्रांनो. आणखी 2 नंबर चंद्रमा असतो. चंद्रमाच्या मध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेमध्ये जर 2 अक्षर आलेलं नाही, अशा व्यक्तींना आता दिवाळी झालेला आहे, लग्नाचा सराई आलेला आहे, लग्नाचा सराई चालू झालेली आहे मित्रांनो. मुलगी पाहायला जाताना गडबड होते, लवकर समजा मुलगा असेल तर मुलगी भेटत नाही, मुलगी असेल तर नवरदेव सापडत नाही, अशातला विषय होते मित्रांनो. आता 1 झाला, 2 झाला, नायरा 3 नंबर ज्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये मिसिंग आहे त्याला डेली उत्पन्न, इन्कम सोर्स अशाचा थोडासा कमी राहतो मित्रांनो. नंबर 4 ज्याच्याकडे 4 नंबर मिसिंग आहे अशा व्यक्तीची शेविंग मात्र कमी राहते, तो शेविंग करू शकत नाही. नंबर 4 झाल्यानंतर ज्याच्याकडे 5 नंबर नाही, ज्याच्याकडे 5 नंबर मिसिंग आहे, बुध ग्रह हा मध्यांगाच्या ठिकाणी असतो. ज्याच्याकडे नाही आहे त्याचं एखाद्या वेळेस पोट बाहेर राहते, मेडल पार्टचा त्रास असतो, पाठीचा पोटाचा त्रास असतो, सर्वायकलचा त्रास असतो मित्रांनो. आणि कोणत्याही गोष्ट मताचं सजेशन घेऊ शकत नाही, दुसऱ्याला विचारल्याशिवाय काम करत नाही, दुसऱ्या खरं गोष्टीवर सजेशन घेते मित्रांनो. 5 झालेला आहे. राहिलेला आहे शुक्र ग्रह. शुक्र म्हणजे 6 आलेला आहे मित्रांनो. हा 6 जो आहे हा लक्झरी डिपेंड करते मित्रांनो, तुमच्या आयुष्यातली लक्झरी. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायची असेल, ज्याच्या जन्मतारखेमध्ये 6चा आकडा आहे मित्रांनो, अशा व्यक्तीचा शक्यतोवर ॲक्सिडेंट हा होत नाही. आणि झाला तर मग एखादा जर अंगावर आला असेल, ठोकून देत असेल, त्याचा आपला इलाज नाही. उदाहरणार्थ 6 नंबर शेंट फुलट लावून विदेशी दौरा करू शकतो मित्रांनो, विदेशी दौरा करू शकतो. 6 नंबर आता राहिलेला आहे 7 नंबर. 7 नंबरमध्ये याच्यामध्ये ज्याच्या जन्मतारखेमध्ये 7 नंबर मिसिंग आहे मित्रांनो, मिसिंग आहे त्याला पुत्ररत्नाची थोडासा प्रादुर्भाव कमी होतो. पुत्ररत्नाबद्दल आपण जास्त बोलू शकत नाही, पण पुत्ररत्न समजा होण्यास वेळ लागतो. किंवा मग मिस्टर अँड मिसेसमध्ये जर कोणामध्ये असला तर पुत्ररत्नाची प्राप्ती होते, नाही तर मग मुली सुद्धा होतात. आता झाला 7 नंबर. आता राहिलेला आहे शनी नंबर 8. शनी ग्रहाचा नंबर हा कारगल असते मित्रांनो. असा व्यक्ती कोणत्याही कामाला धाडस करणारा असते. शनी हा दंड अधिकारी आहे मित्रांनो. हा न्यायवैद्यक आहे म्हणतो मित्रांनो. हा न्यायदेवता आहे. न्यायदेवता असल्यामुळे हा शनी ग्रह कोणालाही दंड देणारा काम करते. असे लोक ज्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये 8 नंबर आहे तो वकील होऊ शकते किंवा मग जज होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी या 8 नंबर प्रेझेंट करते. असा व्यक्ती कामात पण धाडस करतो, कोणतेही काम या माणसाच्या जीवावर येत नाही, करू शकते, हे लक्षात ठेवा. 8 नंबर झालेला आहे मित्रांनो. आता आपण पाहूया मंगळ 9. ज्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये मंगळ ग्रह म्हणजे 9 हा आकडा आलेला नाही, तर 9 नसेल तर त्याला कदाचित तो मांगलिक म्हणून ठरवल्या जाते, किंवा मग मंगळाचा अभाव ज्याचा अभाव आहे मंगळाचा, त्याला अभाव असते, मंगळाची साथ त्याला भेटत नाही. जर समजा आता या एवढ्या 9 आकड्यापैकी 1 ते 9 मध्ये जर समजा तुमची संख्या रिपीटर आली, 555 आला, कोणाचा 222 आला, आता 2002 नंतर तर 2च्या अक्षराची वाद नाही मित्रांनो, पण त्याच्यासाठी मी परत व्हिडिओ बनवेन, आणखी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील, तुम्ही तो आवर्जून पाहायचा. आता याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील जर तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि मी तुमचे उत्तरं देऊ शकतो. आणि त्याच्यात तुम्हाला मी तुमच्या जन्मतारखेनुसार वेळेनुसार तुमची जन्मतारीख निवडेल आणि त्याच्यावर पण व्हिडिओ टाकेल, कोणाची असो ते. आणि याच्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे की बा ऑफलाईनमधले जे लोक होते तुम्ही व्हिडिओ काढा, तुम्ही अपलोड करा आणि तुम्ही न्यूमरॉलॉजीचे क्लास घ्या. आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही स्वतः यायला तयार आहे. असे 20-25 जण ऑफलाईनचे आहेत, तुम्हीसुद्धा येण्यासाठी आग्रही असाल तर तुम्ही या. आणि मला कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे,
त्याच्यात तुम्ही फोन करा आणि तुमचा वेळ दाखवा. जर तुम्हाला फोन करायचा म्हटलं तर रविवारी करायचा सकाळी 10 वाजता, गुरुवारी करायचा संध्याकाळी. मित्रांनो संध्याकाळी म्हणजे वेळ 8:30 ते 9:30 पर्यंत करू शकता मित्रांनो. त्यावेळेस मी खाली असतो, म्हणजे तुम्ही फोन करू शकता आणि मी तुमच्याशी चांगल्या पद्धतीनं बोलू शकलो पाहिजे. एक असे फोन करायचे हे आहे. याच्यावर काही प्रश्न असतील तुम्ही कळवा. लाईक करा, शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा.